नमस्कार मित्रांनो, जरा तुम्ही विचार करा. तुम्ही एखाद्याचं भलं करण्यासाठी, पुण्य कमवण्यासाठी देवाच्या नावाने काहीतरी दान करता, पण तेच दान तुमच्या विनाशाचे कारण बनले तर? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. जर अशी चूक जी तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला स्मशान बनवू शकते. येत्या ऑगस्ट महिन्यात येत आहे दर्श अमावस्या. ही साधीसुधी अमावस्या नाही. या रात्री सृष्टीतील नकारात्मक शक्ती, वाईट ऊर्जा आणि अतृप्त आत्मे यांच्या उच्च शिखरावर असतात. या रात्री आपण नकळत केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे आपल्याला आपल्याच हाताने आपल्या घरात अलक्ष्मी आणि दरिद्रीला आमंत्रण देतो. अनेकदा आपण पुण्य मिळवण्यासाठी अमावस्येला दान करतो, पण शास्त्रात स्पष्ट लिहिलेले आहे की दर्श अमावस्येच्या रात्री काही ठराविक वस्तू दान केल्यास तुमचे पितृ तुमच्यावर कोपतात, तुमच्या घरातील सुख शांती कायमची नष्ट होते आणि घरात गरिबीची नजर लागते. हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. जर तुम्ही या व्हिडिओचा एकही भाग चुकवला तर कदाचित येणाऱ्या काळात तुम्हाला अशा संकटाचा सामना करावा लागेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तर चला मग जाणून घेऊया या भयानक रात्री चुकूनही कोणत्या गोष्टी कोणाला द्यायच्या नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सुद्धा सांगणार आहे जो तुम्हाला संकटापासून वाचवेल. मित्रांनो, आधी हे समजून घ्या की ऑगस्ट महिन्यातील या दर्श अमावस्येला एवढे भयानक का मानले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो. जेव्हा चंद्र नसतो तेव्हा माणसाच्या मनावर नकारात्मकतेचा ताबा मिळवणे वाईट शक्तींना सोपे जाते. या दिवशी पितृलोकाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते. तुमचे पूर्वज तुमच्या दारात येतात. जर तुम्ही योग्य कर्म केले तर ते आशीर्वाद देतात, पण जर तुम्ही निषिद्ध वस्तूचे दान केले तर पूर्वज भुकेले आणि तहानलेले परत जातात. आणि जेव्हा पूर्वज कोपतात तेव्हा घरात आजारपण, पैशांची चणचण आणि आकरण भांडणे सुरू होतात. काही लोकांना सवय असते की अमावस्येच्या दिवशी दारात आलेल्या गरिबाला किंवा कुत्र्याला घरातील शिळे उरलेले अन्न देतात. दर्श अमावस्येला असे करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचे भाग्य अंधारात ढकलण्यासारखे आहे. उष्टे किंवा शिळे अन्न दान केल्याने घरातील अन्नपूर्णा माता रागावते आणि घरात धान्याची कमतरता भासू लागते. दुसरी वस्तू, अनेकदा लोक अमावस्येला लोखंडाच्या वस्तू किंवा धारदार वस्तू दान करतात. लक्षात ठेवा, दर्श अमावस्येच्या दिवशी चाकू किंवा कात्री किंवा कोणतीही टोकदार वस्तू कोणाला देऊ नका. यामुळे घरातील सदस्यांमध्ये क्लेश, रक्ताचे आजार आणि अकाली अपघाते भय निर्माण होते. हे दान तुमच्या घरात थेट राहू-केतूचा प्रकोप आणते. तिसरी वस्तू, शनिदेवाला शांत करण्यासाठी अमावस्येला तेल दान केले जाते. हे खरे आहे, पण दर्श अमावस्येला घरात वापरलेले किंवा अशुद्ध तेल चुकूनही दान करू नका. तसेच हे तेल कधीही कोणाकडून घेऊही नका आणि देऊही नका. असे केल्याने शनिदेवाचा भयंकर कोप होतो आणि व्यवसाय, नोकरीत अचानक मोठे नुकसान होते. चौथी वस्तू, अमावस्येला गरिबांना वस्त्र दान करणे पुण्याचे काम असते, पण ते कपडे स्वच्छ आणि नवीन असावेत. जर तुम्ही तुमचे जुने, फाटलेले किंवा काळ्या रंगाचे कपडे दर्श अमावस्येला दान केले तर तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा त्या कपड्यांसोबत निघून जाते आणि समोरच्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होते. हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. पाचवी वस्तू, झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई केली जाते, पण विसरूनही या दिवशी कोणाला झाडू दान करू नका किंवा घरातून जुना झाडू बाहेर फेकू नका. दर्श अमावस्येला झाडू दान केल्याने घरातील सगळी संपत्ती पाण्यासारखी वाहून जाते आणि माणूस कर्जाच्या खाईत बुडतो. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जाणले की काय दान करायचे नाही, पण समजा तुमच्याकडून भूतकाळात अशी चूक झाली असेल तर काय करावे, किंवा या अमावस्येच्या रात्री वाईट शक्तीपासून स्वतःचे रक्षण कसे करावे, तर हा उपाय नक्की करा. दर्श अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर दोन्ही बाजूंना मोहरीच्या तेलाचे दिवे लावा. दिव्यामध्ये 2 काळे तीळ टाका. यामुळे पूर्वज तृप्त होतात आणि कोणत्याही वाईट शक्तीला तुमच्या घरात प्रवेश करण्याची हिंमत होत नाही. या रात्री विनाकारण घराबाहेर किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळा. स्मरण ठेवा, निसर्गाचे नियम अतिशय कडक आहेत. एक छोटीशी ही चूक आणि आयुष्यभर पश्चाताप. ही दर्श अमावस्या तुमच्यासाठी सुखाची ठरो हीच प्रार्थना. पण मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. दान करताना भावनेपेक्षा शास्त्राचा विचार करा.
जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल तर हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, कारण तुमचे एक शेअर्स कोणाला तरी मोठ्या संकटातून वाचवू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाहीतर पुढची कोणती महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटेल आणि त्याचे काय परिणाम होतील हे सांगायची गरजच नाही. सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा.